नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर चला बघा, किती छान वातावरण आहे इथे गावाकडचं. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेनिमित्त आम्ही चाललेलो आहोत इथे वडाची पूजा करण्यासाठी. आणि इथे थोड्या थोड्या अंतरावर आमच्या घरं आहेत. तर ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये ज्याची त्याची घरं इथे आहेत आणि इथे आम्ही आलेलो आहोत. तर इथे माझी फ्रेंड आहे, तर ते योगिताताई, त्यांना आम्ही घेऊन इथे वडाची पूजा करायला आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. म्हणजे सगळेच आम्ही सबरोबर चाललेलो आहोत. जेवढे जेवढे येतील एकत्र, तर सगळ्यांना घेऊन आम्ही इथे वडपूजेला जात असतो. तर अशा पद्धतीने दरवर्षी मी इथे वडाची पूजा करायला जाते आहे. तर मी ह्या वर्षी जे आहेत, मला नवीन कोण मला बरोबर आहे, तर आपण ते बघणार आहोत. तर हे माझ्या लहान्या सासूबाई आहेत. ह्या माझ्याच घराजवळ इथे राहायला आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्याही माझ्याबरोबर इथे आल्या आहेत. आणि त्यांची जी सून आहे ती आहे, म्हणजे माझी जाव आहे लहानी. तर माझ्या लहान्या दिरांची जी मिसेस आहे, तिची पहिली वटपौर्णिमा आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे इथे वटपौर्णिमेला चाललेलो आहोत. आणि माझ्या नणंदबाई इथं आलेल्या आहेत, सुट्ट्यांना आलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे जे आहेत, तर त्याही इथे आमच्याबरोबर आहे. म्हणजे माझी जी फॅमिली आहे ना, तर ती पूर्णच माझ्याबरोबर आहे. छोटं माझं पिल्लू आहे अंश, कारण अंश घरी खूप रडतो आणि खूप त्रास देतो. खरं तर मी त्याला आणणार नव्हते, पण मग आधी तिला म्हटलं की चल, कारण शूट करायला कोणीतरी पाहिजे असणार होतं मला. आणि माझं स्टोरेज खरं तर फुल होत आलेलं होतं, आणि त्यामुळे हा व्हिडिओ मला व्यवस्थित घेता पण आलेला नव्हता. आता आम्ही चाललेलो आहोत वडाच्या दिशेने. तर अगदी मला वाटतं की पायी चालत गेलं तर 7-8 मिनटापर्यंतच आहे ना हे वड येतं, वडाचं झाड येणार आहे. तर इथे पाट आहे, अगदी घराच्या जवळच आमच्या इथे पाट आहे. आणि इथे पाटाच्या कडेने जे घरं आहेत ना, तर हे आसपास हे घरं आहेत. पण वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि खूप छान असं दिसतंय. सगळीकडे असं हिरवळ हिरवळ आहे, जरासा पाऊस झालेला आहे. आणि इथे राणी जी आहे ना, तर इथे राणींना माहिती की मी व्हिडिओ कशासाठी काढते. ह्या माझ्या नणंद आहेत, लहान्या नणंद. तर मी म्हटलं की प्लीज करून व्हिडिओबद्दल बोलू नका, कारण मी इथे लगेच काही मला इथे कोणाला माहीत नाही आहे चॅनलचं, तर मी माझं एकटीचं काम असं चालू असतं. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत वडाच्या झाडाच्या, जिथे झाड आहे ना त्यांच्या घरी आलेलो आहोत. तर बघा, अशा छोट्या छोट्या कारवडी आहेत, का गवत आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीने यांचं इथे ह्या डाव्या साईडनी, वडाच्या डाव्या साईडने यांचं घर आहे. आणि पलीकडनं जे आहे ना, तर पाट आहे. तर खूप छान पद्धतीने इथे जे आहे त्यांनी वडाच्या तिथे पूजा वगैरे महिलांनी मांडलेली असते. तर आम्हाला एकच दिवस असा असतो की थोडंसं सगळ्या महिलांनी एकत्र यायचं. म्हणजे एक दिवस नसतो, तसे आमच्यासाठी 4-5 सण आहेत हे, की आम्ही महिला मंडळ एकत्र येऊन ही पूजा करतो. जसं की संक्रांतीचा पण खूप छान अनुभव असतो, पण वटपौर्णिमेचा जो असतो ना, तो वेगळाच असतो. वटपौर्णिमेची खरेदी असते वटपौर्णिमेला, म्हणजे महिलांसाठी सगळ्याच सणांना असते, असं एकच सण नाही आहे. पण वटपौर्णिमा विशेष आहे असं म्हटलं तर चालणार हरकत नाही आहे. तर बघा, सकाळी सकाळी खूप जे आहे तिथे लेडीज पूजा करून गेलेल्या आहेत. आणि इथे जे आहेत ना, वडाच्या झाडाला 5 फेरे जे आहेत इथे घ्यावे लागतात. आणि अशा पद्धतीने इथे वडाची पूजा झालेली दिसते. तर बघा, इथे आम्ही इथे काय आणतो जिन्नस, फुलं आणतो, किंवा वडापाशी जी पूजा करतो ना, आंबे, फूल, शेंगदाणे, साबुदाणा, दूध, साखर, हळदी कुंकू. तर हे सगळं जे आहे ना, तर एक आपलं सगळं मिळून जातं आपल्याला. जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो, तर याचे सगळे जिन्नसही मिळतात. आणि घरी पण आपण हे उपलब्ध करून त्याचीही पूजा करू शकतो. तर आता इथे वारं चालू आहे, तर दिवा लावण्याचं जरासं मुश्किल काम झालेलं आहे. कारण दरवेळी असंच असतं की दिवा एकदा वारा चालू झाल्यानंतर एक तर खूप पेट घेतो, किंवा मग ते दिवा लागत नाही आहे. मग सगळ्यांनी मिळून जे आहे ना, तर आम्ही इथे दिवा लावण्याचं काम इथं केलेलं आहे. आणि चला, तर साक्षीचं पहिले वटपौर्णिमा आहे, आणि इथे दिवा जो आहे व्यवस्थित लागलेला आहे. तर इथे सगळ्यांनी जे आहे नवीन ओटीचं सामान जे आहे ना, तर ते पॅकिंगमधलंच आणलेलं आहे. आपण इथे घरामध्ये जे नवीन वस्त्र असेल ना, तेही ठेवलं तरी पण चालतं. जसं ज्याच्या ज्याच्या पद्धतीनुसार हे सगळं असतं. आणि मी इथे आलेली मला वाटतं की मी इथे माझं हे दुसरं वर्ष आहे ह्या वडाच्या पूजेचं. आणि मी ठरवलं आहे की पुढच्या वर्षी पण मी इथेच येणार आहे, कारण मला इथं खूप आवडतं. पण बघूया पुढचं काय होतं आहे पुढच्या वर्षीचं. आणि खूप घराच्या अगदी जवळ असल्यामुळे ना, येणं जाणं जवळ होतं आणि सोपंही आहे. आता ओळखीचे पण इथे माझे बऱ्यापैकी झालेले आहेत. तर वडाच्या झाडाला सगळ्यात अगोदर इथे पाणी घालायचं, नंतर पूजा करायची. आणि मग आमचं जे पूजेचं जे असतं ना, तर ते साधारण अर्धा तास मी पूजा करतो. वडाची आरती पण होते. तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ना, तर वडाचं आमचं इथे पूजा. आणि स्पेशली म्हणजे माझ्या ज्या लहान्या सासूबाई त्यांना जास्त माहिती आहे. तर यांच्यानुसार यांनी यांच्या सुनेला जसं जसं सांगितलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं, तर असं करायचं आहे, तसं करायचं आहे म्हणून. तर सगळ्यांनी जे आहे ना, खूप सुंदर पूजा केलेली आहे.
तर पहिल्यांदाच माझी नणंदबाई आमच्याबरोबर पूजेला आलेल्या आहेत, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना इथे यायला जमलेलं आहे. तर बघा, सगळे जे आहे जिन्नस इथे एक एक करून असं ठेवायचं आहे. तर पूजा कशी इथे केली जाते ते पण इथे बघूया. तर हे माझ्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ होता, तो मी आत्ता टाकलेला होता, कारण मागच्या वर्षी मी चॅनलवर तो टाकला नव्हता. त्यांची आठवण म्हणून मी तो आता टाकलेला आहे. मागच्या वर्षी खूप महिला मंडळ तर होतंच, पण असं वाटलं की ओळखीच्याही होत्या. आता ह्या वर्षी ज्या महिला आहे जिथे मी पूजेला गेले होते, ह्या माझ्या ओळखीच्या नाही आहेत. म्हणून आम्ही इथे जिथे पूजाला गेले होते आणि पूजा करण्याचं जी पद्धत आहे यांची ही सेम सगळ्यांची जी अशी सारखीच पूजा करण्याची पद्धत असते. आणि हळदी कुंकू इथे महत्त्वाचं आणि मानाचं असतं, कारण सगळ्यात अगोदर पूजेला जे लागतं ना, तर हळदी कुंकू लागतं. पाणी जे आहे, पाणी जे आहेत वडाच्या पूर्ण झाडाला जे आहेत पाणी घालायचं असतं गडव्याने. आणि पूजेचं ताट खूप छान सजलेलं असतं. तर हळदी कुंकू आणि इथे दूध, हे सगळे जे जिन्नस आहेत आपल्याला हे बरोबर पूजेला घेऊन जावेच लागतात. आणि वडाचं आपल्याला जे आहे ना सामान सगळं मिळतं मार्केटमध्ये, तर तेही इथे असतं. तर बघा, छान अशी पूजा अगोदरच झालेली होती. आणि इथे जे आहे ना, तर खूप ज्या माझ्या अगोदर आलेल्या ज्या महिला होत्या ना, जी सुंदर पूजा आणि वडाच्या झाडाला छान असं सजवलेलंच म्हणावं लागेल. तर खूप सुंदर पद्धतीने ही पूजा मी इथे शूट केला आहे यांचा. मला खूप आवडली यांची पूजा. तो खूप मला 15 ते 20 मिनिटं इथे पूजाला लागलेले आहेत. आणि खूप चांगल्या महिला ह्या ज्या असतील इथल्या गावातल्याच असतील. ह्याही मला ओळखत नव्हत्या, पण मी पण यांना ओळखत नव्हते. आणि सुंदर असा त्यांनी माझा व्हिडिओ इथे काढला. मला खूप छान वाटलं त्यांनी मोबाईल घेतला, व्हिडिओ काढला, कारण मला एक व्हिडिओचं खूप वेड आहे. आणि सगळ्यात अगोदर ते म्हटले की नाही, तू काय कर की तू तुझी पूजा अगोदर करून घे. कारण यांना जे आहे ना, ह्या जावा होत्या एकत्र, आणि यांना जे आहे ना ते म्हटले तू आमच्याबरोबर कर अगोदर, आपण एकत्र करू. पण मग म्हटलं नको, कारण एकतर आपण अनोळखी आहे आणि यांच्या व्हिडिओमध्ये येऊ किंवा त्यामुळे मी म्हटलं की नको, तुम्ही तुमचं करून घ्या. मग ते म्हटले काही हरकत नाही, तू अगोदर कर. तर हे बघा, सुंदर अशी आम्ही जे आहे पूजा इथे केलेली होती, माझी आणि यांच्याबरोबरची पूजा. यांची पण खूप छान झाली माझ्या अगोदर. तर इथे फेऱ्या घेतलेल्या आहेत. तिथे 5 फेऱ्या आम्ही घेत असतो वडाला. तर आणि अगदी छोटं वड होतं, खूप पाऊस नव्हता झालेला, त्याच्यामुळे इथे खूप असं चिखल खाली चिखल नव्हता झालेला. मस्त असं पूजा इथे झालेली आहे. आणि खूप पूजेला जे साहित्य होतं ना, तर तिथे दिवा लावलेला असल्यामुळे, आणि इथे जे वस्त्र होते ना, पीस वगैरे कोणी काय वाहिलेलं होतं ना, अगदी तिथे अगदी जवळ जाळ होता. तर भीती वाटत होती की जो वारा जर आला तर त्याच्यावरती न जायचं. असं थोडं झालं पण होतं, पण लगेच आम्ही मी कापूर टाकल्यानंतर ते खूप मोठा पेट झाला तिथे. आम्ही साईडनं जे ते करून घेतलं. आणि अशा पद्धतीने सिंपल सुंदर अशी माझी वटपौर्णिमा इथे साजरी झाली. तर महिला पण खूप छान होत्या. आता यांना मी पुन्हा कधी भेटते काय माहीत नाही आहे, पण बघा, यांचं खूप छान जे आहेत अशी वटपौर्णिमा पाहिजे आहे, की ओळखीचे असल्यानंतर एक वेगळा आनंद असतो. पण काही हरकत नाही. माझी मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षी वटपौर्णिमा ही खूप सुंदर पद्धतीने साजरी होते आणि मला खरं तर खूप आवडतं. त्यामुळे वटपौर्णिमेला जे असतं ना, तर महिलांचा हा जो सण असतो, सगळेच एक्सायटेड असतात. तर चला, माझी ह्या वर्षीची वटपौर्णिमा ही अशा पद्धतीने साजरी झालेली आहे. प्रत्येकांच्या स्टेटस बघायला मिळतील. तर तुमची वटपौर्णिमा कशी झाली आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओवर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.